दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आज तांत्रिक युग चालू आहे. सर्व काही टेक्नॉलॉजीने चालत आहे. पूर्वी आम्ही डायरी लिहायचो आणि आमच्याकडे अपॉइंटमेंटची डायरी असायची आणि कोणाचं आज काय काम करायचं आहे त्याप्रमाणे आम्ही ते नमूद करून ठेवायचो. आज दिवस कसा गेला, कोणाला भेटता आलं, काय झालं, आमचे अनुभव काय त्या दिवसाचे, हे सुद्धा आम्ही लिहून ठेवायचो. आजच्या युगामध्ये आज आपल्याकडे ईमेल्स आहेत, आपल्याकडे मोबाईलमध्ये सुद्धा अलाराम आहे, मोबाईलमध्ये सुद्धा अपॉइंटमेंट आपण ठेवतो. ते आपल्याला रिमाइंड करतात की आज तुमची काय अपॉइंटमेंट आहे. आणि लिहायची जी सवय आहे ती निघून गेलेली आहे. पूर्वीचे दिवस आठवा. आपण कुठे बाहेर आहोत आणि आपण घरच्यांना पत्र लिहायचो. ती एक भावना जी आहे पत्र लिहिण्याची, जे अगदी हृदयापासून ते सगळं त्या कागदावर उतरायचं, आणि ही जी भावना आहे ती आता निघून गेलेली आहे. आणि दिवसभरामध्ये काय काय झालं ते आपण लिहून ठेवायचं. काही जण आपले अनुभव लिहितात. काही अशा पण व्यक्ती आहेत की ते फक्त एक लाईन त्या दिवसाची वर लिहितात की आज काय करायचं आहे, आणि त्यानंतर रात्री ते बसून लिहितात की ते काम कसं झालं, कशा प्रकारे झालं, देवाने त्या कामामध्ये मला कशी मदत केली, त्याद्वारे देवाचं गौरव कसं झालं, हे ते लिहून ठेवायचे. अशा काही व्यक्ती होऊन गेल्या. आणि हे जे अनुभव आहेत, ही जी साक्ष आहे, ह्याद्वारे त्यांनी काही पुस्तकंसुद्धा लिहिली होती. आणि ह्या आज उदाहरणार्थ असं बघा की आज मला संदेश द्यायचा आहे, त्या डायरीच्या वरच्या पानावर मी लिहिलं की ह्या ठिकाणी मला संदेश द्यायचा आहे. त्यानंतर ज्यावेळेस रात्री मी बसेन त्यावेळेस मी ते लिहीन की हे संदेश देताना देवाने मला कसं मदत केली, देव माझ्याद्वारे कशा प्रकारे बोलला, देवाने जो संदेश मला द्यायला सांगितला त्याद्वारे इतर लोकांचं कसं परिवर्तन झालं, लोकांचे अनुभव काय होते, लोकांनी कशा प्रकारे साक्ष दिली त्याविषयी. आणि अशा प्रकारचे अनुभव ज्यावेळेस आम्ही लिहून ठेवतो त्यावेळेस आम्हाला ही गोष्ट आम्हाला प्रेरित करत राहते की देव आमच्यासाठी काय करत आहे, कशा प्रकारे देव आम्हाला मदत करत आहे. आणि असे अनुभव आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस देवाचं गौरव आपण करतो. एक साधी ही साक्ष होऊ शकते. बघा किती सुंदर आहे. आणि ह्या साक्षीने इतरांना सुद्धा उत्तेजन मिळू शकतो. कारण जी आपण दिवसभरात प्रामाणिकपणे करतो, प्रामाणिक हा शब्द मी वापरतो, जी गोष्ट आपण दिवसभरामध्ये प्रामाणिक करतो देव आपल्याला सहाय्य करतो. जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात करता त्यावेळेस देवाची प्रार्थना करा, देवाचं सहाय्य मागा, आणि दिवसाच्या शेवटीसुद्धा देवाची उपकारस्तुती करा, देवाचे आभार माना, देवाचं गौरव करा की या सर्व दिवसभरामध्ये त्यांनी तुम्हाला मदत केलेली आहे, त्यांनी तुम्हाला सहाय्य केलेली आहे. जे दिवसभरात तुम्ही केलं त्यामध्ये देवाचा हात होता. पुढच्या प्रत्येक पावलासाठी जे पाऊल तुम्ही जीवनामध्ये टाकतात, प्रत्येक दिवसासाठी टाकतात, लक्षात ठेवा देव तुम्हाला सहाय्य करतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, फिलिपियन्स पत्र याचा 4 अध्याय 13 वचन. फिलिपियन्स चॅप्टर 4 and verse 13. मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.